नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुनाज फूड कॉर्नरमध्ये। आज आपण करणार आहोत रेडीमेड पिझ्झा बेसपासून मस्त असा पिझ्झा। हा पिझ्झा आपण कढईमध्ये करणार आहोत, तोही अवघ्या 5 मिनिटात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। पिझ्झा बनवण्यासाठी इथे मी रेडीमेड पिझ्झा बेस घेतला आहे। एका प्लेटला फॉईल पेपर लावून घेतला आहे आणि त्या प्लेटमध्ये पिझ्झा बेस ठेवून घेतला आहे। पिझ्झा बेसवरती आपल्याला शेजवान सॉस घालून घ्यायचा आहे। शेजवान सॉसऐवजी तुम्ही पिझ्झा सॉससुद्धा वापरू शकता। आपल्या आवडीनुसार शेजवान सॉस 1 किंवा 2 चम्मच घालून घेऊन पिझ्झा बेसवरती आपल्याला अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे, लावून घ्यायचं आहे। त्यानंतर यावरती बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात। चिरून घेतलेली शिमला मिरची घालून घेऊयात। आपल्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त यावरती घालून घेऊ शकता। त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो यावरती घालून घेऊयात। बॉईल केलेले कॉर्न यावरती घालून घेऊयात। आपल्या आवडीनुसार आपल्याला ज्या भाज्या हव्या असतील त्या यावरती घालून घेऊ शकता। अर्धा चमचा ऑरिगॅनो घालून घेऊया। अर्धा चम्मच चिली फ्लेक्स घालून घेऊयात आणि वरून हवं असेल तितकं आपल्या आवडीनुसार मोझरेला चीज घालून घेऊयात। मोझरेला चीजच्या ऐवजी तुम्ही प्रोसेस चीजसुद्धा वापरू शकता। तर इथे मी भरपूर असं चीज घालून घेतलं आहे। यावरती थोडंसं आपण चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो घालून घेऊयात। तर इथे आपला हा पिझ्झा बेसवरती सगळ्या आपण भाज्या आणि चीज घालून घेतला आहे। आता याला आपण बेक करून घेऊयात। हा पिझ्झा आपण कढईमध्ये बेक करणार आहोत। त्यासाठी कढई आपल्याला प्रीहीट करून घ्यायची आहे। एका कढईमध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। कढईमध्ये एक स्टँड ठेवून घ्यायचं आहे। कढई साधारण 5 मिनिटांसाठी प्रीहीट करून घ्यायची आहे। 5 मिनिटं झाली आहेत, आपली कढई गरम झाली आहे। यामध्ये आता आपण पिझ्झा ठेवून घेऊयात आणि वरून झाकण ठेवून साधारण 5 ते 7 मिनिटं आपण पिझ्झा बेक करून घेऊयात किंवा वरून चीज मेल्ट होईपर्यंत आपल्याला हा पिझ्झा बेक करून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी 5 मिनिटातच आपला पिझ्झा मस्त असा बेक झाला आहे। गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम करायची आहे। मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला पिझ्झा बेक करून घ्यायचा आहे। वाव, खूपच छान असा आपला पिझ्झा बेक झाला आहे। मस्त असा कढईमध्ये आपण छान असा पिझ्झा बनवला आहे। अगदी 5 मिनिटात तयार होणारा हा पिझ्झा तुम्ही जर का मुलांना बनवून दिला तर मुलं अगदी खुश होतील। तर हा असा पिझ्झा तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कसा झाला तो मला कमेंट्स करून नक्की कळवा। तुम्हाला जर का माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर। धन्यवाद।